बीडच्या जायंट किलर बजरंगाप्पांचा अजित पवारांना फोन, मिटकरींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ। बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पराभूत करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जायंट किलर खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली। अमोल मिटकरी ट्विटच्या माध्यमातून बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी नमूद केले। अमोल मिटकरींच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। अमोल मिटकरी म्हणाले, मासा गळाला लागल्यासारखा दिसतोय, बोलतोय लवकर मोठा पिक्चर तुम्हाला दिसेल। अजित पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी महत्त्वाची व्यक्ती आहे हे सिद्ध होत आहे। एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुराचा प्रश्न असेल आणि तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो दादांना विनंती करत असेल तर माझ्यासारख्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ही भूषणावह बाब आहे। आज तुम्ही ट्रेलर पाहिला, आता विरोधकांकडून स्पष्टीकरण साहजिकच आहे। आता आम्ही पण वाट पाहतो की काय स्पष्टीकरण देतात। आमचे चुकीचे असेल तर संबंधित नेत्यांचे कॉल डिटेल्स काढा, तुम्हाला कळेल। दुपारी देखील फोन येऊन गेल्याची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही बघा, आगे आगे देखो होता है क्या, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे। सांगा, बजरंग सोनवणे तुम्ही ट्विट केलं आहे की ते संपर्कामध्ये आहेत, यामध्ये किती तथ्य आहेत? तथ्य आहे म्हणूनच बोलतोय। आम्ही सर्व त्या घटनेचे साक्षीदार आहोत आणि जर असं असेल तर ठीक आहे ना, दादा जनतेची कामं करणारी आहेत। तिकडे जरी असेल, फोन आला तरी दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करतात, पण त्याला दुसराही अँगल असावा असा याबद्दल बजरंग सोनवणे वारंवार म्हणतात की ते शरद पवार यांचे अगदी घनिष्ठ संबंध आहेत, कार्यकर्ते आहेत, कट्टर कार्यकर्ते, आणि बीड जिल्हा जो आहे तो NCP शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा आहे। त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य करू, पण नेते असे राजकारणी आणि कलाकार असतात काही काही की त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक आणि पोटात दुसरं असतं। आता ते ओठावर ते बोललेत, पोटातलं काय ते लवकर बाहेर येणार। मात्र एक शेवटचा प्रश्न, बीडच्याच प्रचार सभेमध्ये स्वतः अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना झापले होते की काही गोष्टीची व्यसन आपल्या हातात ठेवावी लागते। मी धनंजयला सांगितलं होतं की याच्या साखर कारखान्याचं काम करू नको, आणि आता तुम्हीच म्हणतात परत त्यांचा हे कोणी बोललं असं? अजित पवार बोलले होते। मी तसं ऐकलेलं नाही। मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज सकाळी देवगिरीवर जी घडामोड घडली ती घडामोड मी तुमच्यासमोर मांडली। नाही, पण बजरंग बाप्पा तुमच्या पक्षामध्ये येतील असं तुमचा दावा आहे की असं वाटतं तुम्हाला किती येतील? तुम्ही थांबा ना, अभी आगे आगे देखो ना क्या होता है। काल सांगितलं की मोठ्या प्रमाणात आम्ही विधानसभेमध्ये आमदार निवडून आलो, तुम्ही काल दावा देखील केला। प्रत्येक आपापला दावा करत असतो, प्रत्येकाला वाटतं की आपल्या जागा निवडून आल्या पाहिजे, त्याच्यामध्ये काही गैर नाही। त्यांना विचार आज सकाळी फोन कशासाठी केला होता? दादांची किती वेळ फोनवर साधारण चर्चा झाली? 10 ते 12 मिनिटं साधारण चर्चा झाली। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड।